2009ला जी दंगल झाली होती मिरज, त्याचे मोठे पडसाद आजही इचलकरंजी शहरामध्ये झालेले आहे. हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न 2019ला अगदी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते प्रकाश आवाडे. तर प्रकाश आवाडेंनी आपल्याला कुठं फटका बसू नये म्हणून काँग्रेसचा राजीनामा दिला ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणि तिने अपक्ष उभा राहिले. अपक्ष उभा राहून 55,000च्या आसपास मताधिक्य घेऊन तिथून निवडून आले. धैर्यशील माने खासदार होण्यामागं सर्वाधिक महत्वाचं कारण इचलकरंजी आहे. पण ही लढत आता खरंच सोपी राहिली नाही. नाराजीचा सूर एक काही प्रमाणात अजूनही त्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो. आवाडे विरोधक जे आहेत इचलकरंजीमध्ये ते सगळे एकवटलेले आहेत. आवाडे विरोधक आणि भाजपमधले नाराज यांची मूठ बांधण्यात आता तरी मदन कारंडेंना यश आलेले दिसते. नमस्कार, मी अमोल गाडगे. कोल्हापूर टीव्हीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या झुंजी सुरू झालेल्या आहेत. त्यातलीच एक महत्त्वाची झुंज म्हणजे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ. याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत पत्रकार मंडळी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी इचलकरंजी मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे. माझ्यासोबत आहेत पत्रकार दयानंद लिपारी सर, पत्रकार विजय पाटील सर, पत्रकार शेखर पाटील सर आणि पत्रकार रणधीर पाटील सर. सर्वांचं कोल्हापूर टीव्हीमध्ये एक सहर्ष स्वागत. सर्वप्रथम आपण जाऊया दयानंद लिपारी सरांच्याकडे. सर, या झुंजीमध्ये काय ट्विस्ट असणार आहेत आणि काय नेमकं घडणार आहे येणाऱ्या या दिवसांमध्ये, काय सांगाल याविषयी? हे म्हणाले की खरं आहे की इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात हे चुरशीची लढत होत आहे. अर्थात या लढतीमध्ये एक वेगळा बदल यावेळी असा झालेला आहे की या मतदारसंघामध्ये गेल्या 8 निवडणुकांमध्ये प्रकाश आवाडे हे उमेदवार होते. यावेळी प्रथमच ते नाही आहेत. त्यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे रिंगणात आहेत आणि त्यांची लढत आहे हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मदन कारंडे यांच्याशी. मदन कारंडे यांना महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि तो तर आहे, पण त्यांच्या काही जमेच्या बाजूसुद्धा यावेळी दिसतात. उदाहरणार्थ भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष होते हिंदूराव शेळके, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि मदन कारंडे यांचा प्रचाराला सुरुवात केली. त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष अजित मामा जाधव, प्रमोद पाटील याही लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. दुसरं असं की काँग्रेसमध्ये जे तरुण नगरसेवक होते रणजित गायकवाड, त्यांनीही यांना पाठिंबा दिलेला आहे. दुसरं, या निवडणुकीमध्ये जे इच्छुक होते संजय तेलनाडे, माजी सभापती होते इचलकरंजी नगरपालिकेचे, त्यांनीही या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायचं नाही असं सांगितलं आहे आणि त्यांनी मदन कारंडेला पाठिंबा दिलेला आहे. तर या पार्श्वभूमीवर या सगळ्या लोकांचं पाठबळ मिळाल्यामुळं मदन कारंडे यांची ही बाजू जमेची झालेली आहे. दुसरं असं की इचलकरंजी मतदारसंघातील काही आपण जातीय समीकरणांचा विचार केला आणि जे आपण लोकसभा निवडणुकीमध्ये त्याची काही गृहीतके मांडलेली होती, त्याप्रमाणे इचलकरंजीत जो मुस्लिम आणि दलित समाज आहे तो लोकसभेप्रमाणे परत एकदा विधानसभेला महाविकास आघाडीच्या पाठीशी राहील असं दिसतंय. आणि दुसरं, इचलकरंजी शहराचा आपण बघतो की 2009ला जी दंगल झाली होती मिरज, त्याचे मोठे पडसाद आजही इचलकरंजी शहरामध्ये झालेले आहे आणि तेव्हापासून इचलकरंजीमध्ये कर्फ्यूसुद्धा लागलेला होता आणि त्या सगळ्या घटनेचा परिणाम म्हणून इचलकरंजी हे आता हिंदू बहुल असं शहर झालेलं आहे. त्यामुळे इथं हिंदू मतांची बरंच पोलरायझेशन झाल्याच्या गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये मिळालं. त्याचाच फायदा सुरेश हाळवणकर यांनाही मिळालेला होता आणि मागच्या वेळी प्रकाश आवाडे जे निवडून आले होते तारांनी आघाडीकडून, त्यामध्ये सुद्धा त्या घटकाचा सहभाग होता. त्यामुळे हिंदू मते, विशेषतः ओबीसींची मते, काही जैन मते आणि लिंगायत मते ही जी आहेत ही मोठ्या, विशेषतः तिथे व्यापारी समाज मोठा आहे राजस्थानी, तर ह्या सगळा भाजपला मानणारा वर्ग आहे. तर हा मतदान भाजपकडे जाईल असं दिसतंय. दुसऱ्या बाजूला दोन्ही पक्षांना आपली यंत्रणा भक्कम केलेली आहे. महाविकास आघाडीनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे. पदयात्रा, संपर्क मेळावे यामधून त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. दुसरीकडे जर बघितलं तर भाजपच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाचं आपण 2009 पासून बघितलं तर तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं संघटन इथं चांगल्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याला आता काँग्रेसचे जे पारंपरिक आवाडे गटाचा म्हणून जो काही तारांनी गट होता त्याचंही त्याला पाठबळ मिळालं आहे. त्यामुळे हे दोन्ही एकत्र आल्यामुळे या पातळीवर भारतीय जनता पक्षाची म्हणजे राहुल आवाडे यांना चांगला आधार मिळालेला आहे. तर दोन्हीकडच्या यंत्रणा ह्या अशा सक्षम झालेल्या आहेत आणि प्रचाराला तशी सुरुवातही झालेली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा झालेली आहे. त्या सभेमुळं परत एकदा त्यांनी हिंदुत्वाचा हुंकार दिलेला आहे आणि हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा दिसतो आणि दुसरीकडे पुरोगामी विचारांची जी काही मतं आहेत ती महाविकास आघाडीकडे घेण्याचा प्रयत्न आहे. तर या पार्श्वभूमीमध्ये हे दोघांमध्ये निश्चितच चुरशीचं चित्र आहे आणि यामध्ये पुढच्या काही शेवटचा टप्पा हा त्यातला महत्त्वाचा असतो.
त्यामध्ये आपली यंत्रणा अधिक सक्षम करणं, अधिक ताकदीनं करणं आणि मतदारांच्यापर्यंत पोहोचणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये शेवटच्या दिवशी जे काही राजकारण झालं ते राजकारण धैर्यशील माने यांच्या पत्त्यावर पडलेलं होतं. तर अशा काही घटना जर घडल्या तर त्या निवडणुकीला आणखी निर्णायक वळण देणारं ठरू शकतं. म्हणजे निवडणुकीत हा एक्स फॅक्टर होऊ शकतो. त्यामुळे या एक्स फॅक्टरच्या बाबतीत कोणाची रणनीती अधिक प्रभावी ठरते त्याच्याकडं विजय पताका जाईल असं साधारण म्हणायला हरकत नाही. नक्की, धन्यवाद सर. आपण आता जाऊया विजय पाटील सरांच्याकडे. दयानंद लिपारे सरांनी बरीच माहिती अमोल सांगितल्या. मी त्यामध्ये थोडीशी ॲड करतो की इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ असेल किंवा इचलकरंजी बहुल जी काय लोकवस्ती आहे, तर 2009 नंतर खरंच त्या विधानसभा मतदारसंघावर एक हिंदुत्ववादी विचारधारेचा पगडा दिसतो. त्यामुळे 2009 नंतर सलग 2 वर्ष भाजपचे सुरेश हळवणकर तिथं आमदार होते. 2019ला अगदी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते प्रकाश आवाडे. तर प्रकाश आवाडेंनी आपल्याला कुठं फटका बसू नये म्हणून काँग्रेसचा राजीनामा दिला ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणि तिने अपक्ष उभा राहिले. अपक्ष उभा राहून 55,000च्या आसपास मताधिक्य घेऊन तिथून निवडून आले. म्हणजे कळत नकळत हिंदुत्ववादी विचारधारेचा हा बालेकिल्ला बनलाय असं आतापर्यंत दिसतं. आणि हीच ओढत प्रकाश आवाडेंनी, आता प्रकाश आवाडेंनी त्यांच्या सगळ्या आवाडे गटानं सगळ्या भाजपमध्ये प्रवेश केला. आणि आज प्रकाश आवाडे स्वतः नाहीत, आज प्रकाश आवाडेंचे पुत्र राहुल आवाडे तिथं मैदानात आहेत आणि मदन कारंडे शरदचंद्र पवार पक्षांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. आता हे 100% आपल्याला दिसतं की लोकसभा आता नुकतीच झाल्या 6 महिन्यापूर्वी. धैर्यशील माने खासदार होण्यामागं सर्वाधिक महत्वाचं कारण इचलकरंजी आहे. तर इचलकरंजीच्या मतांचं जे काय पोलरायझेशन होतं ते हिंदुत्वादी विचारधारेकडे झुकताना दिसतं. आणि आज सुद्धा सामना कमळ म्हणजे भाजपचं कमळ आणि राष्ट्रवादीची तुतारी असा सामना आहे. आता हे शहर काय निर्णय घेतं हे आता बघायला लागेल. पण हे सगळं करत असताना एक दुसरा मात्र मुद्दा समोर येताना दिसतो की प्रकाश आवाडे स्वतः मैदानात नाहीत, त्यांचे पुत्र राहुल आवाडे आहेत. आणि राहुल आवाडे मैदानात आल्यामुळं सुरेश हळवणकरांचा जो बीजेपी मधला जो मोठा गट होता, माजी आमदार आहे त्यांचा एक गट आहे, भाजपचा निष्ठावंत गट आहे, तर कळत नकळत त्यांच्यातली खूप मंडळी नाराज झालीत. आणि ती नाराज मंडळी आपल्याला बऱ्याच व्यासपीठावर दिसतात मदन कारंडेंच्या. तो फटका बसतो का की पुन्हा हिंदुत्ववादाचा यलगार किंवा हिंदुत्ववादाचा लिपारे सर म्हटलं तर हुंकार म्हणून राहुल आवाडेंच्या पाड्यात मतं जातात का हे बघावं लागेल. पण ही लढत आता खरंच सोपी राहिली नाही, हे आपल्याला बघावं लागेल. जसं की दोघांनी सांगितलं की मदन कारंडेंची काही प्लस पॉईंट सांगितले. जसं लिपारे सर म्हटले की आत्ताच्या घडीला अनेक जणांचा पाठिंबा त्यांना त्या ठिकाणी मिळतोय मदन कारंडेला. आणि जसं विजय सरांनी सांगितलं की ते भाजपमधले काही नाराज गट आहेत ते अनेक जण मदन कारंडेंच्या प्रचारासाठी त्यांच्या व्यासपीठावरती दिसतात. त्यामुळे नक्कीच एक नाराजीचा सूर एक काही प्रमाणात अजूनही त्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळं निश्चितच ही लढाई जी आहे ती तितकी सोपी राहणार नाही. आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज नेते येऊन प्रचार करताना पाहायला मिळतात. 2 दिवसांपूर्वीच आपण बघितले तर अमित शहा यांची सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडली, ज्या सभेला मोठा प्रतिसाद देखील पाहायला मिळाला होता. मात्र त्यापूर्वी आपण बघितलं तर राजस्थानी वोट बँक या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. जवळपास 20,000हून अधिक मतदार असावेत अशी अंदाज देखील आहे. त्यामुळे निश्चित ही वोट बँक जी आहे ती आकर्षित करण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे देखील त्या ठिकाणी येऊन प्रचार करून गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे निश्चितच राहुल आवाडे असू दे आणि भाजप असू दे, महायुती असू दे, या ठिकाणी स्ट्रॉंगली ही सगळी निवडणूक जी आहे ती त्या ठिकाणी पाहते. आज देखील आपण बघितलं तर मुरलीधर मोहोळ हे देखील मंत्री त्या ठिकाणी येऊन त्यांच्यासाठी प्रचार करणार. त्यामुळं जशी ही निवडणूक आवाडेंना 2019 मध्ये जो मोठा विजय मिळाला होता तसाच विजय सध्या या ठिकाणी मिळेल की नाही अशी शंका असल्यामुळेच हे सगळा प्रचार जो आहे तो सुरुवातीपासून स्ट्रॉंगली करताना पाहायला मिळते. मात्र अनेक शक्ती प्रदर्शन या पूर्ण मतदारसंघामध्ये 2-3 वेळा झालेली आहेत. त्या शक्ती प्रदर्शनामध्ये देखील मोठी ताकद जी आहे ती आवाडे कुटुंबांनी दाखवलेली आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडून येणारे प्रकाश आवाडे हे एक आमदार होते. आणि त्यानंतर त्यांनी आता अर्थातच त्यांच्या चिरंजीव अर्थात राहुल आवाडेंना उमेदवारी जाहीर करून टाकली होती आणि आता ते रिंगणात देखील आहेत. त्यामुळे निश्चितच मदन कारंडे आवाडेंच्या तुलनेत एक साधा व्यक्ती म्हणून त्याकडे बघितलं जातं. शरद पवारांची देखील सभा जी आहे ती या इचलकरंजीमध्ये होणार आहे अशी माहिती मिळते. त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी नेमकं काय अजून घडामोडी घडणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. धन्यवाद सर.
अत्यंत अटीतटीची लढाई असं तुम्ही म्हणताय. आपण जाऊया रणधीर पाटील सरांच्याकडे. सर काय सांगा? ज्यावेळी 1-2 महिन्यापूर्वी ज्यावेळी आवाडे यांनी विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी असं वाटलं की ही एकतर्फी निवडणूक होईल. पण प्रकाश आवाडेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपमध्ये जे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत ते नाराज झाले. त्यांच्यात अजून सुद्धा ती नाराजी दूर करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे ते भाजपमधले काही कार्यकर्ते हे मदन कारंडेंना प्रत्यक्ष काही अप्रत्यक्ष मदत करताना दिसत आहेत. दुसरीकडं आवाडे विरोधक जे आहेत इचलकरंजीमध्ये ते सगळे एकवटलेले आहेत. आवाडे विरोधक आणि भाजपमधले नाराज यांची मूठ बांधण्यात आत्ता तरी मदन कारंडेंना यश आलेले दिसते. ह्या एकत्रीकरणाचा मतामध्ये किती रूपांतर होतं हे बघावं लागेल. आणि दुसरं एक याच्यात असं आहे की विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांना इचलकरंजीचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न होता, पाणी प्रश्न, त्याच्याबद्दल ठोस काही करता आलेलं नाही आतापर्यंत, अशी मतदारांची एक समज आहे. त्याला विरोधक त्या मुद्द्याचा कसा राजकीय फायदा घेतात हे सुद्धा बघावं लागेल. एकंदरीत भाजपमधले नाराज आणि आवाडे विरोधक एकत्र येऊन मदन कारंडे यांच्या रूपानं आवाडे यांना राहुल आवाडे यांचा पराभव करण्यासाठी जंग पछाडताना दिसत आहेत. त्याला भाजप आणि मित्रपक्ष कसे पुरून उरत आहेत हे बघावं लागेल आपल्याला. खूप छान सविस्तर विश्लेषण या पत्रकार मंडळींनी केलेलं आहे. म्हणजे ही झुंज वाटते तितकी उमेदवारांसाठी सोपी नाही आहे. या चर्चेंती हा मुद्दा येतोय. धन्यवाद सर्वांचे. अशाच नवीन नवीन घडामोडींसाठी आणि बातम्यांसाठी कोल्हापूर TV हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.